प्राणिया कामे भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. महाराज सांगतात की मनुष्य शरीरात आलेली जीव, प्राणी शब्दाचा अर्थ मनुष्य शरीरात आलेली जीव. या मनुष्य शरीरात आलेल्या जीवाला आत्मबोधाचा, एरवी तरी सगळ्या जीवाला आत्मबोधाचा काय आहे? विसर आहे. पण आता इतर शरीरातले जे जीव आहेत त्यांना बुद्धी नसल्यामुळं आत्मबोध काय आहे हे त्यांना लक्षात घेता येत नाही. म्हणून कुठलाही उपदेश हा मनुष्य शरीरातल्या जीवाकरताच आहे. मनुष्य शरीरात आलेल्या जीवाला महाराज सांगतात आत्मबोधाचा विसर पडला. कशाचा विसर पडला? म्हणजे आत्मबोधाचा विसर पडला म्हणजे पुढे या, पुढं या. का लांब बसता? या बस पुढं, इथं बसता येतं पुढं. बघा काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज. अरे महाराज सांगतात की आत्मबोधाचा विसर जीवाला पडला. महाराज सांगतात आत्म्याचा विसर नाही पडला. आत्म्याचा जो बोध आहे म्हणजे आत्म्याचं ज्ञान प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. म्हणजे आत्मबोध हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणजे आत्म्याला स्वतःचा बोध नाही, म्हणजे स्वतःचं ज्ञान नाही असं नाही. स्वतःचं ज्ञान आहे, पण त्या स्वतःच्या ज्ञानाचा काय पडला? विसर पडला. म्हणून आत्मबोधाचा विसर पडला. आणि बाकीचे जे काही ज्ञान आहेत त्या ज्ञानाचा काय नाही? विसर नाही. त्या ज्ञानाकडं काय आहे? लक्ष आहे. मग आत्मबोधाचाच विसर पडला. कारण जी वस्तू चांगली आहे, जिचं ज्ञान आहे, त्याचाच काय पडला? विसर पडला. म्हणून मनुष्य देहामध्ये आत्मबोधाकडं लक्ष गेलं पाहिजे. जो अंतःकरणात आत्म्याचा काय आहे? बोध आहे, आत्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाकडं काय दिलं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे. कारण आत्मा ही चांगला आहे आणि आत्म्याचा बोधही कसा आहे? चांगला आहे. कारण चांगल्याचं ज्ञान हे चांगलंच असतं. कसं असतं? चांगल्याचं ज्ञान चांगलं म्हणूनच होत असतं ना. जसं एखादा समजा गुलाबाचं फुल आहे, मग गुलाबाच्या फुलाचं ज्ञान सुगंधी म्हणून होईल का दुर्गंधी म्हणून होईल? सुगंधी म्हणूनच होईल ना. कारण ते पदार्थच कसे आहेत? सुगंधी आहे ती वस्तू, म्हणून त्याचं ज्ञान कसं होईल? सुगंधी. जसं आत्मा आहे तसं त्याचं काय होईल? ज्ञान होईल. मग आत्मा कसा आहे? तर आत्मा चांगला आहे. म्हणून सगळ्यात चांगलं काय असेल तर आत्मा. अनाथ असू द्या, काय चांगलं आहे? सगळ्यात चांगला आहे आत्मा. आत्म्या इतकं जगामध्ये दुसरं काहीही चांगलं नाही. कारण म्हणून तर साधू संतांनं कोणाचं वर्णन केलंय? आत्म्याचं वर्णन केलं. ज्ञानेश्वर महाराजानं ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच आत्म्याला वंदन केलंय. कोणाला वंदन केलंय? अरे जे महाविष्णूचा अवतारण सखा माझा ज्ञानेश्वर, एवढे ज्ञानेश्वर महाराज, एवढे अधिकारी
पण कोणाला नमस्कार करायले? आत्मस्वरूपाला नमस्कार करायला लागले की जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणजे मग ज्ञानेश्वर महाराज जर आत्म्याला वंदन करायले, ज्ञानेश्वर महाराजांनी नमस्कार आत्म्याला केला आणि ज्ञानेश्वरीमध्ये कोणाबद्दल माहिती दिली? आत्मस्वरूपाबद्दल, आत्म्याचंच वर्णन केलं. मग आत्म्याचंच का वर्णन करतात बाबा ते? कारण सगळ्यात चांगला काय आहे? आत्मा चांगला आहे बरं का, हे जरा चांगलं ध्यानात असू द्या. अरे बाकीच्या वस्तू जरी चांगल्या वाटत असल्या तरी त्या सापेक्षित चांगल्या आहेत, वास्तविक चांगल्या नाहीत. याच्यापेक्षा ते चांगलं, त्याच्यापेक्षा ते चांगलं, पण त्याच्यापेक्षा अजून काही चांगलं आहे ना. म्हणजे इकडून पाहिलं तर चांगलं, पण तिकडून पाहिलं तर म्हणजे त्याचा अर्थ ते काय नाही, चांगलं नाही. ते आपण चांगलं मानलं, याच्यापेक्षा ते चांगलं आहे का नाही. गरिबीपेक्षा चांगली, पण आता श्रीमंती चांगली, पण रोग झाल्यावर मग काय चांगली. म्हणजे ते एकापेक्षा जरी एक चांगलं असलं तरी पण ते त्याच्यापेक्षा काहीतरी काय आहे, चांगलं आहे. पण आत्मा असा चांगला आहे की त्याच्यापेक्षा अजून काही चांगलं आहे असं नाही. निरपेक्ष चांगला आहे. आणि जे निरपेक्ष असतं तेच खरं असतं. जे सापेक्ष असतं ना ते त्याचं नसतं, याच्या संबंधानं त्याच्याकडं आलेलं असतं. ते काय असतं? समजा लग्न लागलं, मग हा माणूस कोण झाला? नवरा झाला. मग नवरा झाला तो स्वरूपानं झाला का सापेक्ष आहे? बायकोच्या सापेक्ष येतो. मग आता तो सापेक्ष आहे. उद्या बायको मेली की नवरेपणा गेला. मग नवरेपणा जर गेला तर जेव्हा तो माणूस होता तेव्हाच नवरेपणा नव्हता, तो सापेक्ष धर्म होता. कोणचा धर्म आहे तो? तो स्वरूपानं असलेला धर्म नाही, सापेक्ष आहे, दुसऱ्याच्या संबंधानं आलेला आहे, मानलेलं आहे असं म्हणू आपण. आणि पुरुषत्व हा स्वरूप धर्म आहे त्याचा. तसं बाबा हो, हे पदार्थ सुख आहे, ते पदार्थ सुख आहे, ते पदार्थ सुख आहेत. प्रतिकूल पदार्थाच्या मानानं अनुकूल पदार्थ सुखरूप आहेत. कसे? प्रतिकूल पदार्थाकडे पाहून अनुकूल सुखरूप वाटत येतं आपल्याला, पण अनुकूल पदार्थ नेहमी अनुकूलच राहतात का? नाही. त्याच्यापेक्षा दुसरा अनुकूल वाटला की हे प्रतिकूल होते. तर मग हे प्रतिकूल झाले की हे दुःख, याला दुःखाला कारण होते. तर म्हणजे जे सापेक्ष असतं ना ते स्वरूपानं नसतं, ते दुसऱ्याच्या संबंधानं आलेलं असतं. म्हणून बाकीचे पदार्थ जरी आपल्याला सुखरूप वाटत असले तरी ते सापेक्षित असल्यामुळं ते काय नाही तर सुख नाही, चांगले नाही. म्हणून कोण चांगला आहे? सगळ्यात चांगला आत्मा आहे. जगापेक्षाही चांगला आहे. कशापेक्षा? मनापेक्षाही चांगला आहे. नाही, वैकुंठापेक्षाही चांगला आहे. नाही, अवतारापेक्षा बी चांगला आहे. काय म्हणायचं आता? कारण अवताराचा जन्म झालेला आहे, अवतीर्ण झालेले आहे ते. आणि अवतार संपत असतो, काय होत असतो. पण आत्मा काय होत नाही, संपत नाही. मग ज्याचा नाश होत नाही ते काय असतं, चांगलं असतं. जे आनंदरूप असतं ते चांगलं असतं. जे ज्ञानरूप असतं ते चांगलं असतं. म्हणून सगळे चांगले धर्म आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहेत. म्हणून आत्मा किती चांगला असतो याचं साधू संतांनी खूप काही वर्णन केलं. काय म्हणतात ना महाराज, माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती वरुण देव कुबेरही. असं काही आहे ना महाराजांचं ते वंदन. काय? जो आनंद सत्य प्रकाश. कसा आहे बा आत्मा? जो आनंद रूप आहे, जो सत्य आहे, जो प्रकाश रूप म्हणजे ज्ञान रूप आहे, जो आनंद सत्य प्रकाश
विभू आणि आधार नाम रूपास. विभू म्हणजे व्यापक, विभू म्हणजे व्यापक, आणि ह्या नामरूपाला काय आहे, तो आधार आहे. म्हणजे नामरूपाला त्याचं अस्तित्व आहे. विभू आणि आधार नामरूपाशी. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास, बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास. की ज्याला विधिमुखानं बुद्धी जाणू शकत नाही, निषेधमुखानं जाणती, पण विधिमुखानं बुद्धी ज्याला जाणू शकत नाही, असा जो आहे तो कोण आहे? आत्मा आहे. मग आता आत्मा चांगलाच आहे का नाही? चांगलाच आहे का नाही? आणि असा चांगला आत्मा कळून घेण्याकरता, लक्षात घेण्याकरता ईश्वरानं आपल्याला जो देह दिला तो बी चांगलाच का नाही? आता अरे चांगलं कळून घेण्याकरता, चांगलं प्राप्त करून घेण्याकरता जे काही साधना आहे ते सुद्धा कसे आहेत? आता चांगलेच आहे. म्हणून आत्म्याचं तर वर्णन केलं साधू संतानं, पण या मनुष्य देहाचं बी काय केलंय? वर्णन केलंय. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. महाराज सांगतात हे मनुष्य देह मिळाला ना, हा बी कसा आहे? चांगला आहे. इतका चांगला आहे की स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा मा. बघा इतका चांगला मनुष्य देह, किती चांगला की सगळ्यात चांगला देह कुठला आहे? स्वर्गातला. कारण तिथं स्वर्गातल्या देहामध्ये रोग नाही, म्हातारपण येत नाही, अमृत प्यायला असल्यामुळं घाण नाही. इतका चांगला देह कुठला आहे? स्वर्गातला. मग आता इतका चांगला देह, तिथले भोग बी तसेच चांगले आहेत, दिव्य भोग. शरीर बी दिव्य आणि भोग बी दिव्य. इथले दिव्य नाही, इथले घाणेरडे आहेत, अपवित्र आहेत, रोगाचे भांडार आहेत. आता हे मनुष्य देहातलं जे शरीर आहे ना, हे शरीर जे आपल्याला मिळालं हे कशाचं आहे? हे महाराज म्हणतात ना, कशाचं बनलेलं शरीर? विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे, पतन शरीरामुळे शरीर काळे व्यापिले. आता तसं इंद्रादी देवाचं शरीर तसं नाही, ते डायरेक्ट पुण्याचं झालेलं आहे. कशाचं झालं ते आता? हा, ते मळमूत्राचा बांधा नाही, ते पुण्याचा बांधा. कशाचा बांधा आहे ते? हा, ते डायरेक्ट पुण्यानं निर्माण झालेलं आहे ते. त्याच्यामुळे तिथं पुन्हा प्यायला काय आहे? तिथं अमृत आहे. आणि तिथले भोग बी कशानं मिळालेले आहेत? पुण्यानंच मिळालेले आहे. त्याच्यामुळं ते दिव्य म्हटलं जातं त्याला. काय म्हटलं जातं त्याला? आता दिव्य. मग ज्याला असे दिव्य भोग आहेत, ज्याला असं दिव्य शरीर मिळालेलं आहे, तो सुद्धा मनुष्य देहाची काय करतो? अपेक्षा करतो. म्हणजे मनुष्य देह किती श्रेष्ठ आहे. म्हणून मनुष्य देह, आणि तो कोणाला मिळाला? आता आपल्याला मिळाला. म्हणून आपण चांगले तर आहोतच, भाग्यवान बी आहोत. आता काय आपण चांगले तर आहोत, कारण आपण आत्मरूप असल्यामुळं चांगले आहोत, आणि मनुष्य देह मिळाल्यामुळं भाग्यवान बी आहोत, पण दुःखी बी आहोत. इतकं बी खरं आहे. कसे येतं? हा, आत्मरूप असल्यामुळं चांगले आहेत, कारण आत्मा कसा आहे? चांगला. आत्मा म्हणजे मीला संस्कृत भाषेत काय म्हणते? आत्मा. आणि आत्म्यालाच मराठी भाषेत काय म्हणते? मी. मग आत्मा चांगला म्हणजे प्रत्येक मी चांगला. मग प्रत्येक मी चांगला आहे का नाही? बरं, प्रत्येक मी चांगला असून मी चांगला आहे असं ध्यानात घेण्याकरता नरदेह मिळाला का नाही? मग भाग्यवान बी. आता कसं आहे? हा, इंद्रादी देवातल्या शरीरातला जो आत्मा आहे तो चांगला आहे, पण तो भाग्यवान नाही.
कारण त्याला मी चांगला आहे हे ध्यानात घेण्याचं साधन मिळालेलं नाही, म्हणून तो भाग्यवान नाही, म्हणून तो दुर्दैवी आहे. कसं आहे? म्हणून ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज स्वर्गातल्या लोकाला वाकडं लावायले, ते अंगठा दाखायले, अरे तुम्ही दरिद्री आहेत. कसे तर आम्ही भाग्यवान आहेत, तुमचं का खरं आहे? कोणाचं? त्या स्वर्गातल्या लोकांचं. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. कस का दाखवू? काऊन बाबा इतकं तुम्ही त्याला काऊन वाकडं लावायली? ते म्हणले दरिद्री येते, दुर्दैवी येते, अभागी येत. म्हणले कस काय त्याला ब्रह्मपद मिळालं? ते म्हणले त्याला काला नाही भेटत. काय नाही भेटत त्याला? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा, आत्मज्ञानाचा काय नाही त्याला काला भेटत नाही, म्हणून ते कसे आहेत? दुर्दैवी आहेत. म्हणले कोण भाग्यवान? ते म्हणले आम्ही भाग्यवान. तू का म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे. आम्ही कसे आहोत? भाग्यवान आहोत, बलवान आहोत. चला, म्हणून आपण भाग्यवान आहोत. कसे आहोत? आता भाग्यवान आहोत, कारण आपल्याला काय मिळाला? नरदेह मिळाला. चांगले बी आहोत, भाग्यवान आहोत, पण दुःखी बी आहोत. कसे आहोत? आता आहेच का नाही? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया, जिनी सृष्टी कमाई. चला, आता आपण दुःखीच आहेत का नाही सगळे जीव? कारण तुम्ही म्हणता चांगली बी येतं. चांगले म्हणाले तर तुम्ही इतकं चांगलं म्हणाले आत्म्याला, मीला, सगळ्या जीवाला, की जगात आत्म्या इतकं दुसरं काहीच चांगलं नाही, इतका चांगला बी आहे. बरं, चांगलाच आहे इतकंच नाही तर भाग्यवान बी आहे. भाग्यवान बी म्हणाले, चांगला बी म्हणाले, दुःखी कस काय म्हणाले त्याला? आता दुःखी नाही म्हणावं तर रडायला लागला. चांगला आहे हे बी खरंय, भाग्यवान आहे हे बी खरंय, पण रडायला म्हणून दुःखी हे बी खरंय. कारण हे सगळे जीव काय व्हायले? रडायच लागले की नाही माणसं. माणसं वरून जरी हसल्यासारखे दाखवित असले तरी आतून काय व्हायले? तर रडायच लागले. अरे एखादी वस्तू भेटली म्हणून माणूस हसत आहे, पण अनेक वस्तूची उणीव अजून अंतकरणात तशीच पडलेली आहे ना, वासना. मग ते घडीभर त्या हे पुढं आल्या म्हणून आपला हसत आहे माणूस, पण जेव्हा का मागच्या वासना पुन्हा पुढं येतात की ते म्हणतात झालं बाबा पोरग, पण आता बंगलात नाही की सुकलं पुन्हा. काय झालं? झालं बाबा लग्न, पण आता लेकरूच नाही, सुकलंच का नाही पुन्हा. मग ते चांगलं मानित होतं, म्हणजे त्याचं रडणं थांबलेलं नाही. नाचायला म्हणजे काय रडणं थांबलं काय? हसायला म्हणजे रडणं थांबलं काय? त्याचं नाही, रडणं चालूच आहे जीवाचं. मग आता हे सगळे काय व्हायला लागले? तर रडायच लागले का नाही? आणि सगळ्याचं रडणं आता जरी दिसत नसलं तरी जेव्हा बेतल्यावर दिसन, मग कधी येईल? कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी, राहती निराळी रांडापूर हे सकळ. मग ज्यावेळेस शरीर सुटायला पाहतं त्यावेळेस कशाची पाळी येईल? रडायचीच पाळी येईल का नाही? मग आता इतकं कमीवलं, आजवर हसत होता, मग काही जर सुख झालं असतं तर जाता जाता आनंदानं सुख घेऊन जायचं असतं ना. काय घेऊन जायचं असतं? माणूस बघा ना, जन्मतानी कसा आला? रडतच आला का नाही? लेकरू जन्मलं की काय होतंय? रडत आहे का नाही? मग आता येतानी रडत आलं, मग आता येतानी रडत काऊन आलं? गर्भवासात बेजार झालं म्हणून. काय झालं? अरे किती बेजार झालं गर्भवासात. ते 9 महिने 9 दिवस नाकी तोंडी कुर्मी किडे गर्भवासाचे दुःख गाडे, तिथं बेजार झालं. मग इतकं बेजार होऊन गर्भवासातून काय मिळालं? काहीच नाही मिळालं. जर सुख मिळालं असतं तर
बाहेर आल्या आल्या हसला असतं ते की गर्भवासात इतका बेजार होऊन काय मिळवलं म्या, सुख मिळलं असतं तर काय झालं असतं, हसलं असतं. पण ते हसत आलं का रडत, इतकं बेजार होऊन काय झालं, रडायचीच पाळी आली. बरं बाहेर आल्यावर आता हे बालपणात खेळलं 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 खेळलं, मग आता हे खेळण्यात सुख मानलं, पण सुख झालं का रडणं कायम राहिलं, रडणं कायम राहिलं, पुन्हा संसारासाठी रडत. तारुण्यात एवढा संसार मिळाला मिळाला मिळाला, म्हातारपणी रोग झाली. काय झाली, आता रोग झाले. मग रोग झाल्यावर काय होणार, रडणारच का नाही. मग आता इतकं लेकरं झाले, बाळ झाले, सगळं झालं, सगळं मिळालं, सुख झालं असतं तर म्हातारपणामध्ये ते सुखानं राहिलं असतं का रडत बसलं असतं, मग कणलं असतं का आनंदानं राहिलं असतं. पण आता इथं आनंद कशाचा, 17 रोग झाले म्हणल्यावर कणची, आता कुठे आनंद झालं. बरं आता म्हातारपणी ना तू सगळं मिळलं, मग मरतानी जर इतकं मिळून जर सुख झालं असतं, ते म्हणलं असतं हां इतकं मिळलं आणि त्याच्यातून इतकं गठुळं मिळालं मला, कशाचं, सुखाचं. आता सुखाचं गठुळं मिळाल्यावर हे बाकीचे तर नाही, तर नाही आता, पण काय आता सुखाचं गठुळं आहे, राहतो मस्त आनंदाने तिथं सुखानं. पण जातानी बी कसं मेलं, मग ज्या अर्थी रडत मेलं त्या अर्थी काय नाही, त्याला सुख नाही झालं. म्हणजे एकूण सगळे जीव कसे येतं. आणि मग रडत मेलं, वासना ठेवून सुखाच्या मेलं, आणि पुन्हा सुखासाठी जन्माला आलं. बघा, म्हणून एकूण जीव कसे येतं, दुःखीच का नाही, नुसती दुःखी का फजित. फजिती वेगळी, दुःख वेगळं. काय काय, हा फजिती काय असते, वेगळी असते. एखाद्या माणसाला म्हणजे 4 माणसात मारलं, काय केलं, म्हणजे फजित करून मारलं का नाही, त्याला फजित करून दुःखी केलं. कसं केलं, हा तसं जीवाची काय झाली, फजिती बी झाली आणि काय झालं, दुःख बी झालं. पुन्हा 184ची फजिती, एकूण कसे आहेत आता, दुःखीच का नाही. हे चला मग आता चांगली बी येतो, भाग्यवान बी आहे तो, पण कसे येतं, दुःखी. आणि सगळ्याला तर काय नको आहे, दुःख नको आहे. मग आता हे दुःखी कशानं झाले जीव, हे स्वरूपानं तर आत्मा आहेत, आत्मा कळून घेण्याचा देह बी मिळालेला आहे आता यायला, बोधावर येण्याचा. मग हे दुःखी कशामुळं आहेत, तर महाराज म्हणते हे आत्मबोधावर नाहीत म्हणून दुःखी आहेत. कशावर नाही ते, हा म्हणून. आणि आत्मबोधावर येण्याला काय अडचण यायली आता यायला, कारण यायला मनुष्य देह बी मिळाला, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवपणा भवरोग. इतकी साधन सामुग्री दिलेली असताना, हे चांगले असताना, यांना यायच्या बोधावर यायला काय आडवं यायलंय, काय अडचण यायली. तर महाराजांनी सांगितलं, प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. कशामुळे आत्मबोधाचा विसर पडला यायला, तर प्राणिया कामी भरू. कामी भरू म्हणजे यायला संसाराच्या कामना आहे, वासना आहेत. काय आहेत अंतःकरणामध्ये, वासना आहेत. आणि वासना कशाच्या आहेत, विषयाच्या वासना. कामी भरू, कामी भरू म्हणजे वासनेनं भरलेलं अंतःकरण आहे. कशानं, हा माणूस म्हणतं काय हावरा झाला, कशासाठी हावरा झाला. हावरा शब्दाचा अर्थ याच्या अंतःकरणात कशाची तरी तीव्र वासना आहे. काय वासना आहे, तीव्र वासना आहे, म्हणून काय झाला तो हावरा. तसं महाराज म्हणाले कामी भरू म्हणजे हावरा झाला. कशासाठी कामना आहे, कशाची वासना आहे याला, तर कशाची वासना आहे, विषयाची वासना आहे. मग विषयाची वासना असल्यामुळं कशाच्या नादी लागला,
याची वृत्ती कशात अडकली? ज्या वृत्तीनं बोधावर येता येत होतं ती वृत्ती याची कुठं अडकली? तर महाराज म्हणतात ही विषयात अडकली. दोन गोष्टी आडव्या आल्या बघा. आत्मबोधावर यायला ह्या दोन गोष्टी आडव्या यायच्यात आल्या. आता यायचं का नाही यायचं ते बघा तुम्हाला, पण ह्या दोन गोष्टी आडव्या आल्या आता त्या जोपर्यंत सोडणार नाहीत तोपर्यंत आत्मबोधावर येता येणार नाही. कोणत्या गोष्टी दोन आडव्या याल्यात? एक तर विषयाच्या वासना आणि देहावर असलेला आदर. कशावर असलेला आदर? देहावर आदर आहे माणसाला. देहा म्हणजे आदर. आदर कशामुळे आहे त्याच्यावर? देहावर का आदर केला माणसानं? कारण आपण देहालाच मी म्हणायला लागलो ना. सगळ्यात जास्त माणसाला काय आवडतं? जे माणसाला जास्त आवडतं बरं का त्याच्यावर माणूस आदर करीत असतो. कोणावर आदर करीत असतो? कोणावर प्रेम करीत असतो? आदर करणं म्हणजे प्रेम करणं. कोणावर प्रेम करीत असतं माणूस? जे माणसाला सगळ्यात जास्त आवडतं त्याच्यावर प्रेम करीत असतं. आता लहानपणी लेकराचं प्रेम कोणावर होतं? आईवर होतं. ध्यानात असू द्या. काहून? लहानपणी त्याला कोण आवडत होती? आई आवडत होती. नंतर मोठा झाला, लग्न झालं. लग्न झाल्यावर आता त्याच्या आवडीचा विषय बदलला. काय झाला आता? हा आवडीचा विषय बदलला. मग त्याला काय आवडतं आता? त्याला बायको आवडते. बघा ना तुम्ही कसं आवडतं माणसाला. माईचं करावं लागतं कर्तव्य म्हणून करतं आणि करणं हे कर्तव्य आहे, प्रश्न नाही. पण आवडतं काय त्यावेळेस? मग बायको आवडते. म्हणजे आणि जी आवडते तिचा काय करतं माणूस? आदर करतं. चला जाऊ द्या. तसंच आता काही दिवसानं मुलगा झाला. मग आता कोण आवडतं जास्त? मुलगा आवडतो. कोण आवडतं? मग कोणावर आदर करतं माणूस? मुलावर आदर करतं. म्हणजे जे सगळ्यात जास्त आवडतं त्याच्यावर काय करतं माणूस? आदर करतं. बरं का? त्याचा आदर करीत असतं. मग आता इथं आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडतं? सगळ्यात जास्त आपल्याला आवडतं. त्यांना असू द्या. कोण आवडतंय? सगळ्यात जास्त आपल्याला आवडतो. बाकीचे पदार्थ जरी आवडत असले त्याच्याकरता ते नाही आवडत, आपल्याकरता आवडतं. माणूस म्हणतो ना का करायचं लेकराला? आपल्याला सुख देईन तर असून काय उपयोगाचे? नसते तर बरं झाले असते. मग नसते तर बरं झाले असते. कशाला नवस केले कशाला बेजार झाला? पण ते म्हणलं मला वाटलं होतं ना की हे मला कामी येते. काय येते म्हातारपणी? अशी आशा होती म्हणून केले. मला जर हे तेव्हाच माहीत असते आशे येतं तर बेजार झालोच नसतो. म्हणजे कशासाठी केली लहानशी मोठी? स्वतःसाठीच केले ना ते का त्याच्यासाठी? माणूस म्हणतानी तुमच्यासाठी इतकं करून ठेवलं आम्ही. कशासाठी? पण ते बाबा हो तुमच्यासाठी इतकं करून नाही ठेवलं. ते ज्यानं त्याच्यासाठी त्याला बी करून ठेवलं ते तुझ्यासाठीच आणि ते बघले बी त्यासाठी. चला जाऊ द्या. फक्त संतच असे आहेत की ते जगासाठी आलेले आहेत आणि परमात्माच असा आहे की जो जगासाठी आलेला आहे. बाकी जीव हे कोणासाठी आलेली नाही, हे स्वतःसाठी आहे. आणि त्याचा बी दोष नाही विचारायचा. त्याचंच पोट भरलं नाही तर दुसऱ्यासाठी कुठून करते ते? चला जाऊ द्या. म्हणून आपला विषय चालला होता की सगळ्यात जास्त कोण आवडतं? आपणच आपल्याला आवडतो. मग आपणच आपल्याला आवडतो ना सगळ्यात जास्त. तर मग आता आपण काय केलं? आपली जी मी बुद्धी आहे ना ही देहावर घातली. आता कशावर टाकली? आपण देहावर टाकली. मग मी कोण झालो आता? देह. मग मी जर देह आहे आणि सगळ्यात जास्त जर मला आवडतो तर कोण आवडणार आता? देहच आवडणार आता.
आणि मग देहच आवडत असल्यामुळं देहाची वरी आदरू. कशावर आदरू आता? देहाची वरी आदरू. मग आता अनेक प्रकारनं आदरू. दिसण्याकून आदरू, पोषण्याकून आदरू, सगळ्याकून काय आहे त्याच्यावर आदरच आहे की नाही आता देहावर. हा म्हणून म्हणजे शक्तीकून बी आदरू. मग आता चांगलं चुंगलं खायचं कशा करता? शक्ती येण्याकरता, हे का नाही? चला चांगलं चुंगलं राहायचं कशा करता? मी चांगला दिसण्याकरता. ह्या सगळ्या गोष्टी मी कोण घेतल्या ना आपण. मी लोकायला चांगलं दिसलं पाहिजे, मला चांगली शक्ती असली पाहिजे, मी चांगला श्रीमंत झालो पाहिजे. म्हणजे देहाची वरी काय झाला? आदरू. भोग मिळवायचे तर कशा करता? देहाकरताच मिळवायचे. म्हणजे आदर कशावर आहे आता? देहावर आदर आहे. मग आता ज्या देहावर आदर केला, मग देहावर आदर करण्याला कारणीभूत काय आहे? देहबुद्धी. ज्याला देहबुद्धी नसती ना त्याचा देहावर आदर नसतो. तो देहाचा त्याग करीत नसतो, पण देहावर काय नसतो? त्याचा आदर नसतो. ध्यानात असू द्या. तो कपडे घालीत नसतो असं नाही, पण त्याचा कपड्यावर काय नसतो? आदर नसतो. कारण कपडे घालून ते झोकात येत नसतो. अंग झाकण्याकरता कपडे आहेत. तो बंगला बांधित असतो, देहाकरताच लागत ते. हा करतो तो सगळं, पण देहावर त्याचा काय नसतो? आदर नसतो. म्हणून महाराज देहावरी उदासू. कसा असे तो? उदास आहे. देहावर कसा आहे तो? उदास आहे. आदर नाही त्याचा. पण त्याचं संगोपन करीत नाही का? करतो. कारण देह हे परमात्मा प्राप्तीचं काय आहे? साधन आहे. म्हणून महाराज म्हणतात ना, देह ओखटाना चांग. देह चांगला बी नाही आणि ओखटाही नाही. काय? वेग करी हरी भजनी. कारण देहाच्या नादी बी लागू नको, कारण तो चांगला बी नाही. आणि देहाचा त्याग बी करू नको, वक्ता बी नाही, वाईट बी नाही. कारण ते एक परमात्मा प्राप्तीचं काय आहे? साधन आहे. तू आता काय कर? हरिभजनाचा वेग कर, संत संगती कर आणि आपलं आत्मस्वरूप काय कर? ध्यानात घे. ह्या संसाराच्या काय लागू नको, नादी लागू नको. म्हणून पहिला देहाचा आदर सुटाव. काय सुटाव? आणि देहाचा आदर कोणाचा जात असतो माहितीये का? ज्याचं देह तादात्म्य गेलं त्याचाच आदर जात असतो. बाकीच्या कोणाचाही देहावरला आदर जात नसतो. हे निश्चित आहे. जोपर्यंत तो देहाला मी समजतो आणि मी इतकं कोणालाच काही आवडत नसतंय, ध्यानात असू द्या. हे त्रिवार सत्य. कसं सत्य? अरे मी शिवाय कोणालाही दुसरं आवडत नाही. मी मध्ये कधी अनावड निर्माण होत नाही. मग मी जोपर्यंत तो देहाला समजायला किंवा मी देह आहे अशी जोपर्यंत भ्रांती आहे, तोपर्यंत देहावरला आदर जाणार नाही. ध्यानात असू द्या. काय? चांगदेवाचा सुद्धा देहावरला आदर गेला नव्हता. त्याचं कारण सांग. चांगदेवाचा स्थूल देहावर आदर नव्हता. कशावर आदर नव्हता त्याचा? स्थूल देहावर आदर नव्हता. तिकडे खाणं नाही, पिणं नाही, डंगडंग झालतं ते वरून म्हातार. कसं झालं ते? चांगदेवाचा फोटो पाहिला ना तुम्ही? म्हातार कसं होतं ते? हा डंगडंग, वळ्या पडलेल्या, पिळ्या पडलेल्या सगळ्या. पण त्याचा सूक्ष्म देह असा होता. हा अशी ताकद होती त्या सूक्ष्म देहामध्ये. हा की त्याच्या सूक्ष्म देहाच्या शक्तीनं त्याला वाघ नम्र होता. काय नम्र होता? वाघ. इतकी त्याची काय होती? शक्ती होती, प्रभाव होता त्याच्या शक्तीचा, सूक्ष्म देहाचा. कारण त्याच्या त्या नजरेमध्ये इतकी ताकद होती की मेलेला मुर्दा सुद्धा काय होता? उठून बसत होता. त्याच्यामुळे त्याचा सूक्ष्म देहावर काय होता? आदर होता. म्हणून बघा, म्हणजे चांगदेवाचा सुद्धा देहावरला काय गेला नव्हता? आदर गेला नव्हता. का गेला नव्हता?
त्याचं कारण आहे की त्याचं सूक्ष्म देहाचं तादात्म्य सुटलेलं नव्हतं, म्हणून त्याचा देहावरला काय गेला नव्हता, आदर गेला नव्हता. म्हणून ध्यानात असू द्या, जोपर्यंत देह तादात्म्य सुटणार नाही, जोपर्यंत मी देह आहे ही भ्रांती जाणार नाही, तोपर्यंत देहावरला आदर कमी होणार नाही. आणि देहावर ज्याचा आदर आहे त्याला आत्मबोधावर येता येणार नाही, किंवा तुम्ही आणून घातलं बी तरी तो येणार नाही. काहून अशा भानगडी व्हायला आपण इतकं सांगायलो बोंबलू काहून येईन ते बोधावर? त्याचं कारण हे की यायला देहात्मभ्रांती आहे. देहात्मभ्रांती काहून सोडीनत देहाला काय म्हणायली, मी म्हणायली. अरे बाबा हो, जोपर्यंत देहात्मभ्रांती आहे त्याचं कारण आहे. देह चांगला नसून चांगला का वाटायला आहे? मीच नित्यत्व तिथं घुसलंय म्हणून, मीच चैतन्यत्व तिथं घुसलंय म्हणून, मीचा आनंद तिथं घुसलाय म्हणून. नाही तर देह काय चांगला आहे तो. पण आपल्या धर्माचा आरोप आपण त्याच्यावर केला ना, त्याच्यावर टाकले ना, आणि म्हणून ते चांगलं वाटायला लागले. मग जोपर्यंत देहाच्या ठिकाणी आत्मत्व आहे तोपर्यंत देह वाईट कसा वाटू शकन? शक्यच नाही. आज बोलूच द्या मला. अरे जोपर्यंत अग्नी पाण्यामध्ये शिरलेला आहे तोपर्यंत पाणी थंड म्हणून अनुभवाला येणं शक्यच नाही. तसं आपण या देहामध्ये आहोत, मग आपलं नित्यत्व कोणावर दिसणार? देहावर. अन्य अध्यास होणारच का नाहीत? मग आपल्या नित्यत्वाचा अध्यास कोणावर होणार? देहावर होणार. चालेल. आपल्या चेतनत्वाचा अध्यास कोणावर होणार? देहावर होणार. आणि तो अध्यास जर खरा वाटू लागला तर त्याच्यावरला आदर कसा कमी होईना? आता नित्यावरला आदर कमी होतो का कधी? ज्ञानावरला आदर कमी होतो कधी? म्हणजे मी वरला आदर, आणि मीचे धर्म जर त्याच्या ठिकाणी, आता ते त्याच्या ठिकाणी अनुभवायला येणार, तशी भ्रांती होणार. पण ती भ्रांती आहे असं न कळाल्यामुळं ते त्याचेच आहेत असा जर निश्चय केला तर देहावरला आदर कधीच जाणार नाही. चला जाऊ द्या. म्हणून देहावरलं, म्हणून तर आपण बोलतोय काय काय आडवं यायले रे आत्मबोधावर यायला, ते अगोदर काढा. म्हणून अगोदर देहात्म भ्रांती घालवा. एक. दुसरी गोष्ट काय म्हणतात महाराज, विषय कामी भरू. सगळ्याच्या अंतकरणात कशाच्या वासना येतात? विषयाच्या वासना आहेत. विषयाच्या वासना का झाल्या? अरे विषय तर साक्षात दुःखरूप आहेत, साक्षात मरणारे आहेत. आणि त्याच्या ठिकाणी, कारण ते दुःखरूप असताना त्याच्या ठिकाणी सुख आहे अशी भ्रांती का झाली? आदर का निर्माण झाला? आवड का वासना झाल्या अंतकरणात? तर बाबाऊ त्याचं कारण आहे आपलं जे आनंदत्व आहे ते आनंदत्व विषयाच्या ठिकाणी आहे असा भ्रम झालाय. आणि जवरक आनंद विषयात आहे असा भ्रम आहे तोपर्यंत विषयाच्या वासना झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे नाही. चला. अरे पुण्यवानाच्या सुद्धा विषयाच्या वासना सुटल्या नव्हत्या. कोणाच्या? पुण्यवानाच्या. का? कारण पुण्यवानाला सुद्धा भ्रांती होती की विषयातच काय आहे? सुख आहे. फक्त इथल्या विषयात नाही तर स्वर्गातल्या विषयात सुख आहे अशी काय झाली होती? भ्रांती झाली होती. म्हणून त्याला स्वर्गातल्या भोगाच्या काय झाल्या? वासना झाल्या. म्हणजे त्याच्या वासना सुद्धा निवृत्त झाल्या नाही. म्हणून वासना कोणाच्या निवृत्त होत असत्यात? तर महाराज सांगतात की ज्याला संसार अनित्य मलिन दुःखरूप कळाला. काय कळाला?
आणि नुसता संसार अनित्य मलिन दुःखरूप नाही इतकंच नाही कळालं तर आत्मा नित्य शुद्ध सुखरूप हे असा कळाला. अशी निवडा निवड ज्यानं केली मग संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता तै वैराग्य दौडिता पाठी लागे. कधी वैराग्य पाठी लागे मग पाठी लागे. अरे पहिल्यानं आसक्ती पाठी लागे. संसाराची काय पाठी लागे? आसक्ती पाठी लागे. आपल्याला वाटतं या संसाराच्या नादी लागू नाही. कधी कधी असं वाटतं माणसाला पण ते निघू देतं का? ते आसक्ती अशी पाठीशी लागलेली आहे. ते म्हणतं काय लागलं त्या महाराजाला म्हणायला त्याच्याशिवाय भागत का? जमत का ते मिळवल्याशिवाय? चार चौघात मिरवावं लागत. महाराजाला काय लागलं मॅचिंग करू नका, काळं लावू नका, पालिश लावू नका, अनाशक नादी लागू म्हणायला. पण आपल्याला चार लोकात राहायचंय ना. करावं लागत असतं. ती आसक्ती काय लागली आता? पाठीशी लागती ती. त्याच्याशिवाय सुख आहे का? नाही. म्हणून काय लागली आता ती? पाठीशी लागती. काऊन पाठीशी लागती ती? याच्यात सुख मानलं म्हणून. पण बाबाऊ एकदा का कळालं आता याच्यात काऊन सुख मानलंय? आत्मा अनात्मा निवड नाही म्हणून. अरे याच्यात सुख अनुभव. ते म्हणते सुख नाही महाराज तर कसं अनुभवलं तर सांगा बरं मग. काय याच्यात सुख नाही म्हणा तर प्रत्यक्ष अनुकूल विषयाची प्राप्ती झाल्यावर अंतकरणाची स्थिरता झाल्यावर साक्षात विषय सुखाचा काय येतो? नेहमी नाही म्हणा पण अनुकूल विषय झाल्यावर तर आहे ना. नाही कसं म्हणता? त्याचं काय बिचाऱ्याचं सुख आहे का? नाही. पण आम्ही म्हणतो हाय बाबा पण ते त्याचं नाही रे, आत्म्याचं आहे. कोणाचं आहे? आणि तो आत्म्याची आणि विषयाची काय केली नाही? निवडा निवड केली नाही ना. म्हणून त्याच्यात भ्रांती झाली. म्हणून विवेकाशिवाय वैराग्य होत नाही म्हणते ते असं. म्हणून जोपर्यंत विवेक करणार नाही, जोपर्यंत आत्मा अनात्म विवेक करणार नाही तोपर्यंत देहावरला बी आदर जाणार नाही आणि विषयाच्या बी वासना थांबणार नाहीत. ध्यानात असू द्या. म्हणून मुख्य काय आहे? आत्मा अनात्म विवेक केला की आत्मा काय एकदा निवडला वेगळा की देह आणि त्याच्यावर दुःख रूपे कळाला त्याच्यावर आदर राहणार नाही. आणि विषयाच्या काय राहणार नाही? वासना राहणार नाही. वासनाच होणार नाही माणसाला. वासनाच काय होणार नाही. म्हणून साधकानं वैराग्यवानानं वासनेचा त्याग केलेला असतो. कशाचा त्याग केलेला असतो? ते म्हणताना त्याला खायची वासना होत नसती का? अरे ती प्रकृती आहे. काय आहे ती? प्रकृतीनं होत असत्या. त्याला सुखासाठी संसाराच्या काय नाही वासना नाही तर प्रकृतीनं आहेत. चला त्या वासना बंधनाला कारण नाही. चला काय चालला होता आपला विषय? कशामुळं कामी भरू आणि कशामुळं आदरून कशामुळं विसरू कशामुळं? देहाची वरी आदरू आणि संसाराच्या वासना असल्यामुळं कशाचा विसर पडला? आत्मबोधाचा. आता विषयाच्या वासना देहावर आदर कशामुळं झाला? आत्मा अनात्म निवडला नाही म्हणून, विवेक केला नाही म्हणून आपण बाबाहू आधी सुरू करतो की मी आहे आम्ही कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. काय करा आता? मी कोण याचा काय करा? विचार करा. म्हणजे निवडा निवड करा. आधी निवडा निवड करा. म्हणून आधी बसल्या सुरू करतो का मग आपण निवडा निवड करण्याची? काय करण्याची? ते म्हणजे द्यायचं काय नाही बाबा. स्वर्गातलं सांगित नाहीत, वैकुंठातलं सांगित नाहीत, बाकीचं यायला काही येत नाही, शास्त्र सांगित नाहीत. तुम्हाला सांगतो ना बाबा हो, शास्त्र सांगित बसावणं आणि आत्मा अनात्म निवड बाजूला करून द्यावा, राहू द्यावा तशीच, आणि शास्त्र सांगा. मग शास्त्र होतं पाठ. काय होतं ते?
शास्त्र पाठ झालं की ते शास्त्राचे शब्द जे अंतकरणात गोळा होते आणि ते शास्त्राचे शब्द एकदा गोळा झाले की ते बाहेर निघते आणि शास्त्र का बाहेर निघू लागलं की लोक ऐकायला बसते. लोक ऐकायला बसले की हे महाराज होतो, हे महाराज झालं की मान्यता वाढती, मान्यता वाढली की मान्यच्या सुखात अडकतो. काय अडकतो? म्हणून आधी कोणाच्या शास्त्र म्हणून काही शिकवत जाऊ नये या लोकायला, काही शिकवित जाऊ नये. त्याला अगोदर सांगायचं की तू कोण याचा विचार कर. बघा तुम्हाला एक गंमत सांग. अरे गुरु काय सांगत असते शिष्याला, ध्यानात घ्या, त्याला गुरु म्हणीत जाऊ. अरे जो शास्त्र सांगतो तो गुरु नाही. काय नाही? हा आपल्या विचारसागरामध्ये आहे. काय आहे विचारसागरात? विचारसागरामध्ये जेव्हा शिष्य साधक आहे तो जेव्हा गुरुला शरण गेला, काय गेला? गुरुला शरण गेला. आणि गुरुला शरण गेल्यावर शिष्यानं काय विचारलं गुरुला? गुरुनं विचारलं की वा तू माझी 6 महिने सेवा केली, कशा करता केली, कशा करता आला इथं, असा प्रश्न गुरुनं शिष्याला विचारला. त्यावेळी शिष्यानं सांगितलं की महाराज, माझ्या ठिकाणी जे संसार बंधन आहे त्या संसार बंधनाची कायमची निवृत्ती व्हावी आणि मला परमानंदाची प्राप्ती व्हावी याच्याकरता मी तुमच्याकडे आलेलो आहे. बघा कशा त्यानं बी काय सांगितलं, काय अडचणी येतं. मी कीर्तनकार व्हायला आलो असं नाही, पंडित व्हायला आलो असं नाही, विद्वान व्हायला आलो असं नाही म्हणला तो म्हणला महाराज, मला जे काही संसार दुःख आहे त्या संसार दुःखाची, जन्ममरणाच्या दुःखाची काय व्हावी निवृत्ती, कायमची निवृत्ती व्हावी आणि मला कोणचा आनंद प्राप्त व्हावा, परमानंद प्राप्त व्हावा, असा त्याचा प्रश्न होता. एवढं पाहिजे मला, एवढ्या करता मी तुमच्याकडं आलेलो आहे. बघा ही शिष्याची मागणी. आता गुरुनं काय सांगितलं त्याच्यावर उपाय? अरे त्यांनी सांगितलं, त्यांनी शास्त्र नाही सांगितलं, त्यांनी विचार सागर नाही सांगितला. काय सांगितलं माहिती का? आपण म्हणतो, आपण गेलो महाराजाकडं, आपण काय म्हणतो, महाराज आम्हाला विचार सागर सांगा. त्याने म्हणा तुला कशाला लागतो विचार सागर, काय गरज आहे तुला विचार सागराची, तुला महाराज व्हायला. अरे तू अडचण सांग काय. अहो दवाखान्यात बघा, दवाखान्यात गेल्यावर, डॉक्टरकडे गेल्यावर, रोगी डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणतो ना, कुणीकडे आले तुम्ही, कशा करता आले? ते म्हणते मला रोग झाला. काय झालाय? रोग झालाय. ते म्हणतात का काही माहिती घ्यायला आलो म्हणून तुमच्याकडून? नाही. ते म्हणतात महाराज, डॉक्टर साहेब आम्हाला काय झालाय, रोग झालाय आणि तो रोग आम्हाला काय करायचंय, निवृत्त करायचा आहे. आणि तो रोग असा निवृत्त करा की मुळा सगट घालवा. कसा घालवा? मुळा सगट घालवा. याच्याकरता तुमच्याकडं आलोय. हे त्याचं काम झालं. आता डॉक्टरनं त्याच्यावर काय उपाय सांगायचं ते सांगितलं. तसं जो साधक असतो ना, तो असा चौकशा करीत नसतो, हे मला शिकवा, ते मला सांगा, आणि ते म्हणजे यायला विचार सागर येत नाही, याला अमृत अनुभव येत नाही, याला पंचीकरण सांगता येत नाही, याला प्रक्रिया मांडता येत. तुला काय घेणं आहे त्याच्याशी, तूही काय अडचण येते सांग. चला काय चिंतन चाललं आपलं. गुरुनं काय सांगितलं की अरे ज्या संसार दुःखातून तुला पार पडायचे ते संसार दुःखच तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही, आणि ज्या परमानंदाची तुला प्राप्ती करून घ्यायची ते परमानंदच तुझं स्वरूप आहे. डायरेक्ट सांगून दिलं त्यानं की जो परमानंद पाहिजे ते तुझं स्वरूपच आहे, आणि जे संसार दुःख तुला नको आहे ते तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जाणत नाही. इथून सुरुवात झालेली विचार जागराला. आणि मग त्यानं सांगितलं महाराज असं कसं म्हणता तुम्ही, म्हणजे ते असं नाही म्हणला, असं कसं म्हणता म्हणून. तो काय म्हणला, किती प्रामाणिक होता बघा ना. तो म्हणला महाराज तुम्ही सांगता हे बरोबर आहे की माझ्या ठिकाणी संसार दुःख नाही, हे तुमचं बरोबर आहे, कारण तुम्ही शहाणे माणसं आहे, तुम्ही चूक बोलणार नाही, तुम्ही बोलता ते योग्यच आहे.
की माझ्या ठिकाणी संसार दुःख नाही आणि मी परमानंद स्वरूप आहे, हे तुम्ही म्हणता हे बरोबर आहे. आता ते बरोबर आहे हे याला माहिती आहे का? नाही. पण हे शहाणे आहेत ना, हे अज्ञानी नाही. चूक कधी बोलायचे नाही असा विश्वास असतो त्याचा. म्हणून तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण माझ्या बुद्धीला पटत नाही. काय होत नाही? का पटत नाही? कारण मला तर माझ्या ठिकाणी साक्षात दुःख अनुभवायला येते आणि मी परमानंद रूप कसा, असं त्याने. मग महाराजांनी सांगितलं, अरे तू परमानंद रूप कसा आहे आणि संसार दुःख कसा आहे. तेव्हा तो महाराज जन्म मरण तर माझ्या ठिकाणी आहे, जन्म मरणाचं तर एवढं मोठं दुःख माझ्या ठिकाणी आहे आणि तुम्ही तर म्हणता मुळीच जन्म मरणाचं दुःख तुझ्या ठिकाणी नाही. कस काय नाही? मग त्यानं सांगितलं तू कोण आहे. मग तिथून पुढे विचारसागराला सुरुवात झाली आणि मग त्याला याच्या शंकेचे समाधान करण्याकरता, भ्रांती जाण्याकरता जे सांगितलं गेलं ते नंतर विचारसागर झाला. देव का आधी विचारसागर तिकडून आणला नाही. म्हणून बाबा हो, कोणाला काही सांग जाऊ नये, आल्यावर त्याला सांगी जावा की तू कोण आहे आम्ही कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ते म्हणला महाराज रोज 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 हेच तुम्ही सांगता, आम्हाला पंचीकरण शिकायचंय, अमृत अनुभव शिकायचा आहे. त्याला म्हणा तू साभरा आहे तिकडच जाय, आमच्याकडे राहू नको. महाराजाकडे होतो मी बरं का परतूरला. महाराज काय करायचे, गेल्या गेल्या अमृत अनुभव सुरू. आता अमृत अनुभव असा पाहायचे, नंतर विचारसागर सुरू. ते विचारसागर सांगायचे आणि ते विचारसागर काही नाही, ते म्हणजे वाचवायचे सुद्धा नाही तेवढी वळ, निस्ता पाहायचे की लगेच सुरू. आता इकडं सुरू केलं की लगेच आत्म्याहून सुरू केलं की आत्मा वेगळा, जाणणारा वेगळा, शरीर वेगळं करून लगेच भास झाले मोकळे. म्हणलं विचारसागर तर पतत नाही आम्हाला काय घेतलं काय नाही घेतलं तर. मला वाटलं भेटन आता महाराजाकडून विचारसागर ऐकायला. काय भेटन? हा, कारण आपल्याला बी महाराज व्हायचंय, लोकांना सांगायचंय, आपल्याला बी सांगता आला पाहिजे ना विचारसागर. म्हणजे मला बी वाटलं भेटन ऐकायला. कायचा विचारसागर, वाचला सुद्धा नाही तर सांगण्याचा प्रश्नच नाही राहिला. मग ते आत्मा अनात्मा लगे शरीर लगे भास बा. आता मला बी काय पाहिजे, आम्हाला बी तेच पाहिजे होतं. आणि मला ते जाऊ द्या विचारसागर. अरे येणं भार ठरवला, मोक्ष सांगितला, कशा युक्तीने सांगितला, काय युक्त्यानं सांगितला. मी घरी गेलं, रूमवर गेलं, एक एक युक्त्या आपल्या बारकाव्यानं लिहित बसायचो. संध्याकाळ तेच का नाही लिहिणं झालं तर संध्याकाळी उठून तेच का, रोज बी तेच लिहायचो. महाराजाला काय वाटलं, आता याला विचारसागर समजून घ्यायचा असन, आपण तर विचारसागर काही सांगित नाही. आता ते सर्वसामान्य लोक आहेत याच्या दृष्टीने सांगतो. मला एकदा दोनदा काय म्हणले ते, अरे मी काय सांगायचं तर सांगतो मला, पण तू विचारसागर वाचू जाय आणि त्याच्यात तुला काय नाही कळालं ते मला विचारी जाय. मी म्हणलं हो विचारतो. मग ते दोनदा तीनदा मला ते मी हो म्हणायचो, पण काच वाचवायचं नाही, वाचवायचंच नाही तर विचारायचा प्रश्नच नाही. आता काऊन नाही वाचायचं? मी म्हणलं ते का करायचं विचारसागराला, आपल्याला मोक्ष पाहिजे. मोक्ष आपल्या हातात यायलाय, सहजासहजी यायलाय, रोजच्या प्रवचनात यायलाय, का घेणं ते नाही त्या विचारसागराची. ऐकलं मी एक दिवस म्हणले, बोलता बोलता ते 2-3 माणसं बसले होते. ते म्हणले याला म्हणतो मी विचारसागर वाचीच आहे, निस्ता हो म्हणतो. काय म्हणतो? पण अजिबात वाचवीत नाही. आणि मी नुसती बडबड केली तर लिहून काढतोय. काय करतोय? म्हणून महाराज म्हणतात ना, अरे विचारसागर काय, तयाचे बिसाड शब्द सुखे म्हणो येते वेद. त्यानं बडबड केली तरी ते वेद आहे. चला काही चालला आपला विषय. म्हणून बाबा हो, आपण कुठून सुरुवात करतो? चला, कोण मी, काय मी, कसा मी, चला. ते म्हणजे रोज मी येत, तुला काय पोट दुखत त्यानं बरं येणार आहे. ते रोज रोज जर आत्मचिंतन करू लागलं तर बरं आहे का नाही? चला आपण निवड तेच करतो. चला डायरेक्ट बुडावर येतो आता आपण, की बाबा जोपर्यंत आत्मा अनात्म निवड होणार नाही
तोपर्यंत संसाराचं वैराग्य होणार नाही, देहावरला आदर सुटणार नाही. जोपर्यंत हे दोन लक्ष जाणार नाहीत अवगुण, तोपर्यंत आत्मबोधावर येणार नाही. मग आता आपल्याला काय करायचं, निवड केली आपण चिंतन करतो की काय अनात्मा आणि काय आत्मा, म्हणजे काय मी आणि काय हे. तर ज्याला कळतं तो मी आणि ज्याला कळत नाही तो देह. जो बदलतो, जो मरतो तो देह आणि जो मरत नाही तो मी. झालं. जो अनेक तुकड्याचा बनलेला आहे तो देह आणि जो अखंड आहे तो मी. कारण मी तुकड्याचा नाही, अखंड आहे. म्हणून एकच वस्तू जगामध्ये अखंड आहे की जिचे तुकडे होत नाही. काय म्हणून महाराजांनी सांगितलं, नैनन छिंदती शस्त्राणी नैनन दहती पावकाहा, की ज्याचे शस्त्रांनी तुकडे होऊ शकत नाही, जो जळू शकत नाही. कारण जळल्यावर बी तुकडेच होते, तर कारण जळल्यावर राख होते का नाही, म्हणजेच काय होते शेवटी तुकडेच होते. तर म्हणून ज्याचे कधी तुकडे होत नाहीत असा जो कोणी आहे तो आत्मा, त्याला म्हणावं अखंड. अखंड कोण आहोत? आपणच आहोत. नित्य कोण आहोत? आपणच आहोत. ज्ञानरूप कोण आहोत? आपणच आहोत. आणि देह कसा आहे? अनित्य आहे, मलिन आहे, दुःखरूप आहे, अनेक आहे. जग बी कसं आहे? तसंच आहे. चला मग आता चला मग देह मी नाही म्हणजे आता त्याच्यावर आदर नाही. विषय दुःखरूप आहेत म्हणून त्याच्यात आनंद नाही, म्हणून त्याच्या वासना नाही. आता मग आता चला मग याच्यातून निघली की नाही वृत्ती. आता चला आता आपण कशावर आलो? आता आपल्यावर आलो. मी नित्य आहे का नाही? बरं मी नित्य आहे असा अनुभव आहे की नाही आपल्याला? कारण आता आपण आत्मबोधावर लक्ष नाही आपलं. का आत्मबोध नाही आपल्याला? आहे ना. आपला बोध आपल्याला काय म्हणून आहे? बालपणातलाच. आता म्हणजे आपण नित्य आहोत, आपण जाणणारे आहोत असं आपल्याला ज्ञान आहे. म्हणजे आपल्याला आपल्या चैतन्यत्वाचा काय बोध आहे. तसंच आता आपल्याला आपण एक आहोत हे कळतं ना आपल्याला. म्हणजेच आपण तुकड्याचे नाही तर आपण अखंड आहोत असा काय आपल्याला बोध आहोत. आणि हे खंड आहे म्हणजे याच्याहून आपण वेगळे आहोत असं आपल्याला ज्ञान आहे. मग याचं ज्ञान वेगळं आहे ना आपलं ज्ञान वेगळं आहे. मग हे वेगळं आणि आपण वेगळे, याचं ज्ञान वेगळं आणि आपलं ज्ञान वेगळं असं आपल्या अंतःकरणात आहे ना आहे. आता आपण काय घेतलं ते लक्षात घेतलं म्हणजे मी वर आलो. आता झालं. आता असा जाणणारा न बदलणारा एक असलेला मी आणि अनित्य मलिन दुःखरूप असलेलं हे जग शरीर झाला फैसला. आता पुन्हा आपण चिंतन करू. आता आपल्याला आपला जो बोध आहे ना तो बोध असा आहे की आपण स्वप्नात बी होतो आणि जागृतीचा बी बोध आहे. पण हिचा बोध असा आहे की ही स्वप्नात नव्हती. काय नव्हती ही? ही स्वप्नात नव्हती. मग स्वप्नात आपल्याला स्वप्न बी कळालं म्हणजे स्वप्नाचं विज्ञान झालं का नाही. आणि त्याला जाणणारे आपण होतो म्हणजे आपलं बी आपल्याला ज्ञान होतं की स्वप्नाला जाणणारा मी आणि मला जाणण्यात येणारं स्वप्न असा दोघांचा बी काय बोध. म्हणजे दोघांच्या बी अस्तित्वाचा बोध तिथं दोघं बी आहे. पण आता जाग झाल्यावर आता आपण म्हणायला स्वप्न नाही म्हणजे स्वप्न आता नाही असा त्याचा बोध असं ज्ञान आहे. म्हणजे त्याच्या नसण्याचं ज्ञान आणि आपल्या असण्याचं. तेव्हा बी आपलं असणं आणि असण्याचं ज्ञान आणि आता बी आपलं असणं आणि असण्याचं ज्ञान. आता स्वप्नाचं असणं आणि असण्याचं ज्ञान आणि आता स्वप्नाचं नसणं आणि त्याच्या नसण्याचं ज्ञान. जमलं का नाही? इतकं पकडा लागतं पण जरा अडचणी देतो म्हणून लय हळूहळू दुकानदार लय बेजार होऊ नका. जितकं जमत तितकं पाहू. ते म्हणतात महाराज सगळंच कुठं जमत असतं का? एक तर घ्या, एक तर पडू द्या. सवय तर लावा ऐकायची. चला मग आता काय झालं? आपण काय केलं गंमत? आता स्वप्न नाही ना असं ज्ञान आहे ना.
स्वप्न नाही बी आणि स्वप्न नाही असं काय आहे? ज्ञान आहे. असं ज्ञान झालं ना, मग आपण काय ठरवलं, काय निश्चय केला माहिती का तुम्हाला? आता जर स्वप्न नाही आणि आता जर स्वप्नाचं ज्ञान नाही तर स्वप्न तवाच नव्हतं. असा काय केला? निश्चय केला. ते म्हणलं तेव्हा अनुभवाला आलं ना. ते म्हणले अनुभवाला आलं मग काय झालं? अनुभवाला आलं तर मग असतं तर मग आता बी अनुभवाला आलं असतं. मग आता जर अनुभवाला येत नाही तर आता नाही, आणि आता जर नाही तर तवाच नाही. असा निश्चय केला का नाही? निश्चय केला. हे कसा केला? स्वप्नाचा बोध आहे असा म्हणून, असा बोध आहे म्हणूनच ना. आणि आपण खरे खोटे स्वप्नातले खरे, कारण आपला बोध कसा आहे? तवा बी होतो आणि आता बी आहे. मग आता बी आहे आपण. आता हे जागृती अनुभवाला येईल. आता जागृतीला जाणणारे आपण आणि अनुभवाला येणारी जागृती. मग हिचं बी असणं अनुभवाला यायलं म्हणजे हिचं असणं बी आहे आणि अनुभव बी आहे. आपलं असणं बी आहे अनुभव बी आहे. पण जेव्हा आपण स्वप्न पाहत होतो तेव्हा हिचं असणं होतं का? तेव्हा हिचा अनुभव होता का? नव्हता. मग तेव्हा जर हिचा अनुभव नव्हता तर तेव्हा हिचं नसणं आणि आपलं असणं. म्हणजे आपला बोध कसा आहे? आपण कसे आहेत? आता बी आहोत आणि तवा बी आहेत. आणि आपला बोध बी कसा आहे? आपण आता बी होतो आहोत आणि तवा बी होतो. म्हणजे बोध बी आहे का नाही? आणि जागृतीचा बोध कसा आहे? आता आहे पण तवा नव्हती. आणि तवा जर नव्हती ना तर मग आताच नाही असा काय करा? निश्चय करा. म्हणजे जागृती नाही असं ठरवा. काय करा? ठरवणं बाकी आहे. म्हणजे जागृती खोटी आहे, स्वप्नासारखी आहे अशी ठरवली नाही का तसं तिचं ज्ञान नाही? ठरवली नाही तसं तिचं ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाकडे लक्ष नाही. आणि आपण नित्य आहोत असं ज्ञान नाही. आपण नित्य नाही का नित्य नाही असं ज्ञान नाही का त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. तसा आपला निश्चय नाही. मग आता जागृती नाही म्हणजे प्रपंच नाही, प्रपंच नाही म्हणजे देह नाही, देह नाही म्हणजे देहाचा ना आपला संबंध नाही. आणि देहाचा ना आपला जर संबंध नाही तर आपण जीव नाही, आपण ब्रह्मा आहोत. कोण आहोत? मग मी ब्रह्मा आहे, मी तो वासुदेव, मग मी ब्रह्मा आहे असा अनुभव आहे बरं का. कारण जग कल्पित आहे असा जर अनुभव आहे तर मी ब्रह्मा आहे असा बी काय आहे? अनुभव आहे. कारण हे जर कल्पित आहे तर याचा अधिष्ठान कोण आहे? आपणच आहे. जो जगाचा अधिष्ठान आहे तो ब्रह्म. कोण ब्रह्म? मग जगाचा अधिष्ठान कोण आहे? आपणच आहोत. म्हणजे आपण कोण आहोत? ब्रह्मरूप आहोत. मग आपण ब्रह्मरूप आहोत असं ज्ञान आहे. म्हणजे जगाचे अधिष्ठान आपणच आहोत असं ज्ञान आहे आपल्याला. फक्त त्या ज्ञानाकडे काही नाही आपलं. अरे स्वप्नाचे अधिष्ठान कोण? आपणच. मग स्वप्नाचे अधिष्ठान आहोत हे काय आपल्याला? ज्ञान आहे. पण तसा निश्चय कुठे? स्वप्नाच्या बाबतीत बी की मी स्वप्नाचं कोण आहे? स्वप्न खोटं आहे ठरवलं, पण मी स्वप्नाचं अधिष्ठान आहे कुठं माहिती आहे? तसं बाबा हो, जागृतीचा अधिष्ठान मी आहे असं ज्ञान आहे, पण निश्चय नाही तसा काय नाही. मग काय करा? निश्चय करा. आणि तो निश्चय करण्याला काय आडवं यायले? ते देहाची वरी आधरू विषयी कामी भरू. म्हणून बाबा हो, ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात. एक तर विषयासक्ती सोडायची आणि देहाचं तादात्म्य सोडायचे. देह तादात्म्य गेलं, विषयासक्ती गेली की आपला बोध आपल्याला आहेच, आपण ब्रह्मरूप आहोत. त्या बोधावर आपल्याला आरूढ व्हायचे. तसा आपल्याला काय करायचं आहे? निश्चय करायचा आहे असं महाराज सांगतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.